नमस्कार मंडळी. तर आज बघा आम्ही गेलो होतो फिरायला. आज दिवसभर काय काय केलं म्हणलं तुमच्या सगळ्या मंडळींसोबत शेअर करावं. तर हे बघा आता आम्ही चाललो होतो रेणुका माता मंदिराला, केशवनगरला हे मंदिर आहे. तर इथे बघा माझी मुलगी हाय करते, तिला म्हणलं चल बघ. तर आता हा कुठला एरिया आहे हडपसरकरांना तर माहीतच असेल. आता इथे बघा हे मंदिर आहे रेणुका मातेचं. एवढं काय जास्त मला शूट करता आलं नाही, थोडं थोडं केलं. इथं फोटो वगैरे काढण्यासाठी त्यांनी असा म्हणजे रेणुका देवीचा पोस्टर लावलेला होता. आणि इथं होम आहे बघा. आणि इकडं पण एक मंदिर, हे बघा अशा पद्धतीने आहे रेणुका माता मंदिर केशवनगर. इथं खूप छान सजावट केली होती बघा. आणि हा व्हिडिओ कालचा आहे बघा, दसऱ्या दिवशीचा. तर म्हणलं आता चला, काल काय पोस्ट करणं झालं नाही, आज आपण टाकूया म्हणलं. इथे बघा ही अशी मूर्ती होती. त्यानंतर आम्ही इथे संध्याकाळच्या वेळेस इथे गेलो होतो शनी मंदिरात. तर इथं पिंड वगैरे आहे बघा, खूप छान इथलं म्हणजे डेकोरेशन पण त्यांनी खूप छान केलेलं होतं. अशा पद्धतीने आतमध्ये जाण्याचं म्हणजे हे आहे. इथं नंदी आणि साईडला गणपती आहे. खूप छान असं मंदिर होतं बघा. गेल्यानंतर खूप प्रसन्न वाटलं. आणि इथं आतमध्ये गेलो आणि त्यानंतर आम्ही इथे जल म्हणजे पाणी चढवलं देवाला. तर खूप छान वाटलं बरं का. म्हणजे दसऱ्याच्या दिवशी असं बाहेर देवाला कुठं जायचं म्हणलं की छान वाटतं. कोण कोण गेलं होतं काल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा इथे माझी मुलं देखील पाया वगैरे पडून बाहेर इथे साईडला थांबले होते. खूप छान असं मंदिर आहे बघा इथे. आणि तुम्ही कोण असाल इथं हडपसरच्या आसपास तर नक्की जावा. ॲमेनोरा मॉलमध्ये, ॲमेनोराच्या सोसायटीमध्ये आहे हे मंदिर. तर नक्की जाऊन पाया पडून या. खूप छान वातावरण पण आहे. चला.